नमस्कार. आज आपण इथे मस्त कुरकुरीत असे वांग्याचे काप बनवणार आहोत. मस्त चटकदार असे हे वांगी तयार होतात. रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी पापड, लोणचं, कांदा भजी असे पदार्थ आपण बनवत असतो. तर आज आपण इथे कुरकुरीत असे वांग्याचे काप बनवणार आहोत. शिवाय ही रेसिपी कमी साहित्यात तयार होते. हे काप आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बनवू शकतो. तर आज आपण इथे वांग्याचे कुरकुरीत आणि अगदी चविष्ट असे हे आज आपण इथे वांग्याचे काप बनवणार आहोत. खूपच छान चविष्ट असे हे वांग्याचे काप तयार होतात. तर आज आपण ही रेसिपी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे मोठ्या वांग्याचे आपण काप करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपण ठेवून दिलेले आहेत, म्हणजे काळे पडत नाही. तर आता आपण मिठाच्या पाण्यातून काढून एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि आपण ह्याच्यासाठी एक मसाला तयार करून घेणार आहोत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे आपण इथे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आमचूर पावडर नसल्यास तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. चवीनुसार मीठ, हिंग आणि थोडंसं तेल. आता हे मसाले आपण थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. मसाले सुके आहेत त्याच्यामुळे आपण थोडंसं पाणी घेणार आहोत, म्हणजे वांग्याच्या कापांना छान मसाला लागला जातो. तर इथे अगदी थोडंसं पाणी आपण घेणार आहोत. तर इथे मसाला साधारण ओलसर करून घ्यायचा आहे, म्हणजे मसाले छान आपण वांग्याच्या कापांना लावू शकतो. खूप छान चविष्ट असे हे वांग्याचे काप तयार होतात. नक्की रेसिपी करून बघा. आता हा मसाला आपण वांग्याच्या कापांना लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने छान आपण वांग्याचे काप मसाल्यामध्ये छान आपण अशा पद्धतीने लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सर्व वांग्याच्या कापांना छान मसाला लावून घेणार आहोत. तर इथे सर्व वांग्याच्या कापांना छान मसाला लावून झालेला आहे. तर इथे आपण एकदम बारीक रवा घेतलेला आहे. जर इथे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये जाड रवा बारीक करून घेऊ शकता. बारीक रव्यामुळे वांग्याचे काप छान कुरकुरीत असे तयार होतात. तर आज आपण इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तर इथे रव्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आपण लाल तिखटाचा वापर करणार आहोत. आपण वांग्याचे काप ह्या रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत. तर ते आळणी लागू नये यासाठी आपण चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आपण लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तर इथे आता मसाला छान आपला मिक्स करून झालेला आहे आणि जे वांग्याचे काप आपण मसाल्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत ते आपण आता रव्यामध्ये छान अशा पद्धतीने घोळवून घेणार आहोत, म्हणजे छान असं कुरकुरीत असं कवर तयार होईल. नक्की हे रेसिपी करून बघा. खूप छान चविष्ट असे हे वांग्याचे काप तयार होतात. अशा पद्धतीने आपण रवा छान आपण घोळवून घेणार आहोत. तर इथे वांग्याचे काप आपले छान रव्यामध्ये घोळवून झालेले आहेत आणि आता आपण एका फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून छान आपण तळून घेणार आहोत. आता फ्रायपॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत. स्लो गॅसवर आपल्याला हे वांग्याचे काप छान दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत. तर हे वांग्याचे काप अगदी खरपूस होईपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी खूप छान चविष्ट असे हे वांग्याचे काप तयार होतात. तर अगदी हे वांग्याचे काप तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. खूप छान चविष्ट असे हे वांग्याचे काप तयार होतात. तर इथे वांग्याचे काप एक बाजूने छान आपले खरपूस असे भाजले गेले आहेत. तर आता इथे आपण पलटी करून घेणार आहोत. तर इथे आपले हे वांग्याचे काप छान दोन्ही बाजूने भाजून झालेले आहेत आणि ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. छान असे तयार होतात हे वांग्याचे काप. नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर इथे वांग्याचे काप भाजून झालेले आहेत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.